नमस्कार 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 साहेब. नमस्कार. सर, तुमचे परिचय देवा. अशोक बिरादार डोंगरगाव साहेब. तालुका जिल्हा. तालुका औरा, जिल्हा बिदर. बरं सर, तुम्ही अंदाज शेती किती वर्षापासून तुम्ही करला साहेब? शेती मी काहीतरी 20 वर्षापासून करतो साहेब. बरं, कोणत्या पिकं करता? सोयाबीन, तूर, उडीद, मूग, उडीद मूग हे सर्व हे करतो साहेब. रबी पण करता? रबी करतात. हां. बरं, आता 20 वर्षापासून तुम्ही शेती करता. आता आपल्या नवभारत कंपनीकडनं जोडून तुम्ही किती वर्ष झाले साहेब? काहीतरी 7-8 वर्ष झालं साहेब. नवभारत कंपनीकडनं मी औषध घ्यायला. बरं, आता कोणत्या पिकाला तुम्ही उपयोग केला? आतापर्यंत सोयाबीन, तूर ह्या 2 पिकाला, मूग, उडीद ह्या पिकाला केलतो. आता ह्या वर्षी नवीन कापूस लावला साहेब. ह्या वर्षी नवीन कापसाला तुमचंच औषध आहे. पहिली वेळ केला? हां, पहिली वेळ. गवार बी आपल्याच आहे की? गवर तुमचंच आहे. पोटॅस आणि ते दोस्त? हां, दोन्ही तुमचे. दोन्ही आमचंच आहे पोटॅस. आता जवळजवळ किती वेळा घातला गवर तुम्ही? गवर 2 वेळा घातला. 2 वेळा घातला. बरं, औषध आपला कोणत्या पिकाला हे कोणचं औषध मारलं ह्या वर्षी? विवा आणि जम्स बॉन्ड आणि वेंजेमेल आणि ते पावडर आहे. विजेता. किती वेळा फवारणी झाली साहेब? 6 वेळा झाले साहेब. 6 वेळे. आता लावून किती महिने झाले? ह्याचं वय किती आहे? याचं वय जवळपास बघा साहेब 3 महिन्याला थोडे दिवस कमी होते. 3 महिन्याला थोडे दिवस कमी. थोडे दिवस, एकदम 8-10 दिवस कमी आहे. हां, 8-10 दिवस कमी. बरं, आता त्याच्यामध्ये बघा सर, आता आमची कंपनीकडनं तुम्ही 8 वर्ष झालं जोडून. हो. मग त्या औषधीचा गुण आणि गवराचा गुण तुम्हाला कसं वाटतं सर? चांगला आहे साहेब तुमचं औषध. औषध चांगलं आहे. चांगलं म्हणजे का चांगलं झाले? एकदम आतापर्यंत पिकावर आमच्या कोणते बी रोगच आणली म्हणणार का? आता बस सर रोगच आणणे. रोगच नाही याच्यावर. हां. ह्या वर्षी कापसाला उपयोग केला, हां. गवर बी आमचं घातला आणि औषधी वापरला. तुमचं. बरं, ते वापरल्यामुळे काय झालं तर दाखवता साहेब? हां, दाखवत असेल. हां, दाखवा. तेव्हा साहेब हे बोंड असे बोंड तयार झाल्यात. हां. तेव्हा हे रोग आहे का खाली पानाला? नाही, काहीच नाही साहेब. खुल्ला एखादी क्लिअर आहे म्हणून का घेऊन टाकल्यासारखं पूर्ण झाड आहे का? पूर्ण काय रोग नाही नाही, अजिबात. नाही. हे दाखव बरं. तेव्हा ह्यालाही बघा का? हे बोंड लय भारी. हां, बोंड चांगले झाल्यात. 25-30 मोठे बोंड झाल्यात आणि बारके आता पुष्कळ आहेत. वरे काय तर 100 आहेत काही दाटाला. आता कमी 25-30 तर बोंड मोठे झालेत. झाल्यात. आता अंदाज एक झाडाला अंदाज किती बोंड असेल म्हणता? काय 100-125 आहेत. 100-125 म्हणतो. जास्त आहेत म्हणता. बरं, आपल्या औषध तुमच्या गावामध्ये किती लोक वापरतात? बरेच लई लोक वापरतात साहेब इथं. आमच्या भालकीचे औषध लई लोक वापरतात. हां. बरं, दुसऱ्या शेतकऱ्या आपल्या औषधबद्दल, कापसाला तुम्ही यंदा वापरला, दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्या कापसाबद्दल आमच्या गवर वापरला आणि आमच्या औषध वापरला, दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता? हे चांगलं औषध म्हणून सांगतो साहेब. नंबर 1 औषध आहे. याचं काहीच नाही, नो डाऊट आहे म्हणून. तक्रार काही नाही. बरं, काही लोक हाणेगावचे औषध वापरल्यात. बरं, ह्याने बी आता बाजूला शेतकरी थांबचे. बरं साहेब, तुम्ही हाणेगावचे औषध वापरला, तुमचं कापूस कसा आहे? ह्याच्यापेक्षा आमचं उजवा नाही साहेब, हे उजवा आहे. आणि कलर वगैरे कसे आहे? कलर बी ह्याचा उजवा आहे. तुम्ही आता 3-4 फवारणी केला. तुमचे कापूस कसा आहे आणि ह्यांचे कापूस कसा आहे? उजवा नंबर 1. नंबर 1 म्हणता. बरं, पुरं गाव बरं आमचं औषध घेतात लोक. हां, किती वर्ष झाली अंदाज तुमच्या गावामध्ये घेऊन? इथं याला तुम्ही येऊन सरी काहीतरी 7-8 वर्ष. 8 वर्ष झालं. बरं, तुम्ही आमच्या औषध वापरल्यामुळे आनंद हो की? आनंद, समाधानी हो की? समाधान. हां. बरं, 2 मिनिट बोलल्यामुळे आभारी म्हणतो. धन्यवाद. आणि आपल्या कंपनीची अपेक्षा काय आहे आपल्या औषधबद्दल, गवराबद्दल? काय तर तुमची अपेक्षा असेल तर विचारू शकतो. ही व्हिडिओ कंपनीला जाते. आणि काय नाही, समाधान आहे. चांगलं औषध आहे. आम्ही ह्याच्या औषध चांगलं आणि गवर चांगलं मिळाल्याबद्दल खुश आहोत साहेब. ओके, 2 मिनिट बोलल्यामुळे आभारी म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. जायला येणं फाटे मोडतात. मोडून लय हळू जावं लागते. औषध मारणं असली अवघड आहे. औषध मारणं लय अवघड आहे. मला ते